हॅलो मित्रांनो, आपण बनवणार आहेत आंध्रा स्टाईलमध्ये माशाचा कालवण, तो पण शिंगाल्याचा इकडं राव बोलतात, पण आपण शिंगाल्याचा घेऊ. मोठा टोप घेऊ, त्याच्यामध्ये 2-4 चमचे तेल टाकूया. त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर राई जिरा टाकून झाला आहे. आता मस्तपैकी तडतड साऊंड आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मोठ्या मिरच्या. 2 मोठ्या मिरच्या टाकूया. त्या 2 मोठ्या मिरच्या टाकल्यानंतर त्याला पण असं परतवूया. मस्तपैकी तडतड तडतड झाले पाहिजे ते. तडतड तडतड झाल्यानंतर आपण कापायला घेऊया कांदे. आपण कापून घेवलेले आहेत कांदे. ते 2 मोठे कांदे कापून ठेवलेले आहेत ते टाकूया. आता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हलवूया. हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रात्रीच भिजत टाकलेले सुकलेल्या मिरच्या. त्या आपण 7-8 घेतलेल्या आहेत का काय माहिती नाही, कारण आपली रेसिपी नाही आहे ही, दुसऱ्यांची रेसिपी आहे. शेजारणीची काकूची चोरून घेतलेली रेसिपी आहे. कारण त्याच्यामध्ये आता आपण टाकूया अद्रक लसूण, आला लसूण त्याच्यामध्ये टाकून झाला आहे. आता आपण त्याला मस्तपैकी लालसर केला आहे आणि तो टाकल्या मिरच्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता हलवून बिलवून घेऊया. त्याच्यामध्ये ठेवणारा तेल, तो तेल जरासा सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांबाट्याची प्युरी आणि करिवेपाक म्हणजे कढीपत्ता हो, दुसरा काही नाही. कढीपत्ता टाकून झालेला आहे, तो पण मस्त तेलावर फ्राय झालेला आहे. आता टमाटे टाकलेली आहेत आणि टमाट्याला पण गोल 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 करून झालेला आहे. आता हलवून झालेला आहे बस. आता त्याच्यामध्ये टाकूया आपण, काय विसरलो आहे आपण, हळद टाकून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडासा मीठ याच्यासाठी, कारण चवीच्या हिशोबाने टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर त्याला 2 मिनटं मस्तपैकी हलवून घेऊया. हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण कोथिंबिरी. त्याचा तेल सुटलेला आहे. आता कोथिंबीर टाकलेली आहे. आता हलवून झाल्यानंतर आपण मस्तपैकी टोपाला लागलेली आहे हो, जराशी काढा साईडून काढून झाली. आता चला हलवून झाली. आता त्याच्यामध्ये सोडू आपण 1 किलोचे मासे आपण ऑलरेडी मसाल्या हळद मीठमध्ये लावून ठेवलेले, कारण आपला टोप छोटासा आहे हो. टोप छोटासा असल्यामुळे आपल्याला थोडा जपून हलवून, तुटायला नको मासा, थोडा नाजूक आहे आमचा मासा. चला आता टाकूया त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच आंबट पाटी हो. टमाटे टाकलेत आपण, पण काय कालवण जेवढं आंबट तेवढा चविष्ट होऊ शकते, त्यामुळे आपण 2 वाट्या पाणी पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तो तेल सुटला हो, आपण हलवूया. हलवून झालेलं आहे. बस तुटतील ना ग मासे. हां, आता आपण ठेवूया त्याच्यावर एक प्लेट. आपण थोडासा आणखी हलवूया. हलू ग, तुटतील माझे मासे. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकूया आपण. गरम मसाला टाकल्याने थोडासा वास येईल. मला हलवलं परत हलवून झालेलं आहे. आता त्याच्यावर ठेवूया आपण प्लेट. ताट ठेवल्यानंतर त्याला जरासं उबलून घेऊ आपण. उबलून म्हणजे उकडून घेऊया. छान सर उकडली. आता थोडासा आणखी हलू करू, बघू मस्त शिजलं का आमचं. पाणी कसं आहे बघूया. चमच्यामध्ये घट आहे हो. हां, चला आपण आता याला तो प्लेटमध्ये आणि आपण खाल्ला मस्त.